भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशातील महू येथे झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबावडे हे त्यांचे मूळ गाव. वडिलांचे नाव रामजी आणि आईचे नाव भीमाबाई. लहानपणापासून ते अत्यंत हुशार होते. वडिलांनी त्यांना माध्यमिक शिक्षणासाठी मुंबईला पाठविले. एलिफंट्स हायस्कूलमधून त्यांनी मॅट्रिक उत्तीर्ण केले. पुढे त्यांनी BAची पदवी परीक्षा उत्तीर्ण केली. बडोदा सरकारची शिष्यवृत्ती घेऊन आंबेडकरांनी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातील MAची पदवी घेतली. त्यानंतर PhD पदवी संपादन केली. त्यानंतर ते भारतात आले. बडोदा सरकारने दिलेल्या नोकरीवर काम करू लागले. अस्पृश्य म्हणून तेथे त्यांचा अपमान होऊ लागल्याने त्यांनी ती नोकरी सोडून दिली. मुंबईत येऊन त्यांनी सिडेनहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी केली. आपण उच्च शिक्षण घेऊन सुद्धा लोक आपल्याशी असे वागतात, तर मग खेड्यातील गरीब अस्पृश्य जनतेचे काय होत असेल याची त्यांना जाणीव झाली. त्यांचे मन अतिशय दुःखी कष्टी झाले. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी मूकनायक नावाचे एक मराठी पाक्षिक सुरू केले. त्या माध्यमातून ते समाज प्रबोधन करू लागले. त्यांनी दलित बांधवांना शिका, संघटित व्हा व संघर्ष करा असा दिव्य संदेश दिला. पुढे कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांची मदत घेऊन ते इंग्लंडला गेले आणि अर्थशास्त्रातील BSc ही सर्वोच्च पदवी प्राप्त केली. त्याचप्रमाणे त्यांनी बॅरिस्टर पदवी संपादन केली. मुंबईच्या सरकारी महाविद्यालयात ते प्राध्यापक झाले. अत्यंत आपुलकीने ते मुलांना शिकवित होते. पुढे ते त्याच कॉलेजचे प्राचार्य झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी अनेक चळवळी उभ्या केल्या. नाशिकचे काळाराम मंदिर अस्पृश्यांना खुले केले. महाडच्या चवदार तळ्यासाठी अस्पृश्य बांधवांना एकत्र करून तळ्यातील पाण्याला स्पर्श केला आणि सर्वांना खुले केले. गोलमेज परिषदेला ते लंडन येथे गेले आणि अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. महात्मा गांधींना हा विचार पटला नाही. अस्पृश्य समाज हिंदू समाजातून वेगळा पडू नये म्हणून महात्मा गांधींनी पुण्यात आमरण उपोषण सुरू केले. राष्ट्रहिताचा विचार करून आंबेडकर यांनी गांधीजींशी तडजोड केली. या तडजोडीला पुणे करार संबोधले जाते. 1942 साली ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या कार्यकारी मंडळात मजूर मंत्री झाले म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी अस्पृश्यांसाठी मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालय सुरू केले. तसेच औरंगाबाद येथे मिलिंद विद्यालय सुरू केले. 1946 साली त्यांना घटना समितीत घेण्यात आले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात घेतले आणि कायदा मंत्रीपद देण्यात आले. भारतीय घटनेचे ते महान शिल्पकार होत. अस्पृश्यांवर होणारा अन्याय त्यांनी पाहिल्यामुळे हिंदू धर्माचा त्याग करावा असे सारखे त्यांना वाटत असे. शेवटी 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दसऱ्याच्या शुभदिनी नागपूर येथे आपल्या लाखो अस्पृश्य बांधवांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. बुद्ध धर्मामध्ये स्पृश्य अस्पृश्य असा कोणताही भेद नाही हे पाहून आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. बाबासाहेबांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.